Hello students, welcome in this video of class 10 subject English. In the previous video, we have completed first part of unit Be Smart and we have seen what is the meaning of SMART, acrostic S-M-A-R-T. We have also studied these words specific, measurable and achievable, and we know that our goals they should be smart. Now today we are going to see the next part, that is रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. आपले जे ध्येय असतात ते वास्तववादी असले पाहिजेत. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट. करंट मीन्स प्रेझेंट. करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. म्हणजेच ही गोष्ट खूप महत्वाची आहे की जे ध्येय आपण ठरवतो आहोत ते त्या व्यक्तीच्या त्या तत्कालीन जे त्याचे कौशल्य आहेत त्या कौशल्यांच्या क्षेत्रामध्ये, स्किल म्हणजेच एक्सपर्टाईज, हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, स्किल आणि एक्सपर्टाईज, त्या कौशल्यांच्या क्षेत्रात ते आले पाहिजेत. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम. आपल्याला एखादी कुशलता प्राप्त करायची असेल तर त्यासाठी वेळ लागतो. सो एक्सपेक्टिंग टू बिकम एन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. हे बघा, रिअलिस्टिकच्या अपोजिट वर्ड आहे अनरिअलिस्टिक. म्हणजेच आपल्या अंगामध्ये कौशल्य आणणं आणि अशी अपेक्षा करणं की ते कौशल्य अगदी थोड्या कालावधीमध्ये येईल, ही गोष्ट वास्तववादी नाही, अवास्तव आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. म्हणजे जर आपण वास्तववादी असलो तर यशस्वी होणं आणि आपले ध्येय प्राप्त करणं हे अतिशय सोपं बनेल. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. म्हणजे जर आपण नेहमी बचावाचं धोरण स्वीकारलं आणि कुठेही आपण नेतृत्व केलं नाही, आघाडीवर गेलो नाही, तर काय होईल की वास्तवता निघून जाईल. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडहिअर टू दॅट पिक्चर. म्हणजेच आपल्या मनामध्ये ध्येयाचं स्पष्ट चित्र असलं पाहिजे आणि त्या ध्येयाला चिटकून राहण्याची आपली क्षमता असणं आवश्यक आहे. आता टाइम बाउंड शब्द बघूया. टाइम बाउंड. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. म्हणजेच काही आपण परिमाण ठरवून घेतले पाहिजे वेळेचे. जे ध्येय आपण साध्य करतो त्यासाठी वेळेचे परिमाण असलं पाहिजे. जर आपण वेळ निश्चित करून घेतली तर आपण त्या ध्येयावरती फोकस करू शकू, लक्ष केंद्रित करू शकतो. अँड अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे ते कसं करायचं. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी. जर आपल्याला वजन कमी करायचंय आणि कन्सिस्टंट म्हणजे स्टेडी, सातत्यपूर्ण एक कालबद्ध जर आपण कृती केली नाही तर वजन कमी करणं ही कधी वास्तवता होऊ शकत नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग व्यायाम असो, संतुलित आहार असो, तणावरहित विचार असो, ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन. म्हणजे हे सगळ्याचा आपण सराव केला पाहिजे आणि ते प्रत्यक्षात आणलं पाहिजे. त्यामध्ये कुठे आपण नावड दाखवता कामा नये. डाऊट ऑर इनडिफरन्स. आपल्या मनात शंकाही नको, मतभेद पण नको. बट विदिन अ डेडलाईन. डेडलाईन म्हणजे टाइम लिमिट. हे सगळं करायचंय वजन कमी करण्याचं, ते आपल्याला विशिष्ट टाइम लिमिटमध्येच म्हणजे डेडलाईन मध्येच करायचंय. विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. म्हणजे आपली दृष्टी, आपल्या इच्छा, आपले हेतू आणि आपले स्वप्न ह्या गोष्टी अतिशय मौल्यवान आहे. दे स्पार्क ऑफ. स्पार्क ऑफ मीन्स ऍक्टिव्हेट, उत्तेजित करणे. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. या ज्या गोष्टी सांगितल्या ना, द विजन म्हणजे दृष्टी, विशेष म्हणजे इच्छा, इंटेन्शन म्हणजे हेतू आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्न, या गोष्टी अतिशय मौल्यवान आहे. या गोष्टी स्पार्क ऑफ करतात म्हणजे आपली कल्पनाशक्ती ऍक्टिव्हेट करतात आणि प्रोत्साहन देतात आणि आता आपल्याला कुठे जायचं आहे त्याला आपल्याला त्या दिशा निश्चित करतात. इन ऑर्डर टू गेट देअर हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. म्हणजेच जर आपल्याला त्या योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल तर आपल्याला जीवनाचं एक चित्र समोर आणलं पाहिजे. ते चित्र कसं असलं पाहिजे? डाऊन टू अर्थ म्हणजेच रिअल, प्रॅक्टिकल म्हणजे वास्तववादी. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. आपल्या मनामध्ये योजना पाहिजे
ती योजना कार्यान्वित केली पाहिजे आपण आणि ती प्लॅन ऑफ ऍक्शन आपला तयार पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डिरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. म्हणजे जे आपण प्रयत्न करतो त्यांची जी गुणवत्ता असते, त्या प्रयत्नांची जी संख्या असते, त्याची जी एनर्जी असते, जी आपण टाकत असतो, ओतत असतो आपल्या कामामध्ये, तिचा डायरेक्ट परिणाम कशात होत असतो, जे आपल्याला रिझल्ट मिळतात त्याच्यावर. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे तुतारीसारखं एक वाद्य आहे. आपलं जीवन हे एखाद्या वाद्यासारखं आहे, तुतारी वाद्यासारखं. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण त्या तुतारीमध्ये काही टाकलंच नाही, हवा सोडलीच नाही, तर त्यातून काही बाहेर येऊ शकत नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे काय आहे? अंधारातला एक प्रवास आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. योग्य फुटिंग म्हणजे पाऊल योग्य ठिकाणी पडणं, अतिशय बारकाईने कौशल्यांवरती प्रभुत्व मिळवणं आणि पुढच्या जागी पोहोचणं, हे सगळं अवलंबून आहे कशावर? आपण कोणत्या पद्धतीने पुढे जातो आणि टॅकल द प्रॉब्लेम आणि अडचणींचा सामना आपण कशा पद्धतीने करतो यावर सगळं अवलंबून आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. सगळ्यात उत्तम मार्ग, जिथे आपण आत्ता आहोत आणि ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय तिथे जाण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे काय? तर आपलं पाऊल ठेवण्यासाठी योग्य जागा आपली निश्चित झाली पाहिजे, योग्य जागी आपण पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. जेव्हा आपण पुढचं पाऊल टाकू तेव्हा त्या पुढच्या पावलांनी आपल्याला आधार दिला पाहिजे. ते पाऊल जमिनीवर पक्क पडलं पाहिजे आणि त्या ठिकाणी कुठेही तडा जाता कामा नये. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही विशिष्ट शब्द पाहिलेत. रिअलिस्टिक, आपलं ध्येय रिअलिस्टिक असलं पाहिजे, वास्तववादी असलं पाहिजे, टाइम बाउंड असलं पाहिजे, त्याला वेळेचं बंधन असलं पाहिजे. या पद्धतीने आपण हे या ठिकाणी शब्द पाहिले आहेत. अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. मग तुम्ही सुद्धा स्वतःचं ध्येय निश्चित करताना ते स्मार्ट गोल्स मध्ये बसतंय का, हे सगळं तुम्ही पाहायचंय. आलं लक्षात तुमच्या? या पद्धतीने स्मार्ट गोल्स किंवा बी स्मार्ट हा टॉपिक आपण आता पूर्ण केलेला आहे. Now we will see English workshop. Complete the following web with the words associated with the text and the given title. At the center, the word is given component of success. Components of success म्हणजे यशासाठी कोणते घटक आवश्यक आहेत? डिझायर, इच्छाशक्ती, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, करेज, धैर्य, टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन. त्यानंतर करेज म्हणजे धैर्य, हार्डवर्क, कठोर परिश्रम, स्किल, कौशल्य, विजन म्हणजे दृष्टी. या ठिकाणी आपण कन्सिस्टन्सी शब्द घेतलाय. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. यश मिळवण्यासाठी सातत्य पण आवश्यक आहे. पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. काही वाक्य दिलेत, त्याला सपोर्ट करणारे काही उदाहरणं तुम्हाला द्यायची आहेत. एक्झाम्पल्स. गोल्स शुड बी अचिवेबल. आपलं ध्येय हे प्राप्त करण्याजोगं असलं पाहिजे. यासाठी कोणतं उदाहरण आहे? As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. A time limit should be set to achieve goals. ध्येय प्राप्त करण्यासाठी टाइम लिमिट निश्चित केलं पाहिजे. यासाठी कोणतं उदाहरण आहे? To reduce weight, we know how to go about it, but without consistent time-bound action, it never becomes a reality. C. A specific field or area has to be fixed to achieve goals. If it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? Good results depend upon the quality and quantity of work put in. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. म्हणजे चांगले रिझल्ट हे कशावर अवलंबून आहे? क्वालिटी आणि क्वांटिटी, कामाची जी आपण टाकतो ती. यासाठी त्यांनी, मी तुम्हाला सांगितलं, वाद्याचं उदाहरण दिलंय, ट्रम्पेट. तुतारीमध्ये जशी आपण हवा भरू त्या पद्धतीनेच त्यातनं आवाज निघेल. बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. Complete the following sentences. Smart goals are a methodology of thinking that helps people reach success. Two valuable assets of setting goals are a sense of originality and a stepping stone to illuminate the path.
आता या ठिकाणी बघा, रीड दिस कोट, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण काहीच मध्ये टाकलं नाही तर आपल्याला काही मिळत सुद्धा नाही. यासाठी त्यांनी काय दिलंय, गेस द मिनिंग, याचा तुम्ही अंदाज करायचा, या वाक्याचा अर्थाचा अंदाज करा. डिस्कस इन पेअर्स अँड फाइंड सिमिलर कोट्स दॅट ब्रिंग इन द सेम मिनिंग. यू रीप एज यू सो, आपल्याला माहिती पेरावे तसे उगवते. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. हे दोन वाक्य त्यांनी दिले. तसे अजून दोन वाक्य कोणते आहेत, ऍक्शन इज इक्वल टू रिएक्शन, सायन्स मध्ये शिकलात तुम्ही. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, टिट फॉर टॅट, जशाच तसे. आता या ठिकाणी ड्राफ्टिंग अ स्पीच, भाषण तयार करणे, यासाठी काही महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत. हाऊ आय कॅन ड्राफ्ट अन इम्प्रेसिव्ह स्पीच, एक चांगलं भाषण मी कसं तयार करू शकतो. जेव्हा तुम्हाला भाषण बनवायचे तेव्हा तुम्ही हे मुद्दे लक्षात ठेवा. बघा हे मुद्दे. व्हॉट शुड बी द साईज लेंथ ऑफ द स्पीच, आपल्या भाषणाची लांबी किती असावी. डू आय नो द फॉर्मॅट, भाषणाचा फॉर्मॅट मला माहिती आहे का. हाऊ टू स्टार्ट, भाषणाची सुरुवात कशी करायची. व्हॉट टू राईट, काय लिहायचं आहे. हाऊ टू ब्रिंग क्वालिटी इन माय स्पीच, माझ्या भाषणामध्ये उत्तम गुणवत्ता कशी आणायची. व्हॉट आर द रिलिव्हंट थॉट्स, स्लोगन्स, मॅगझिम्स, काही सुसंगत असे विचार कोणते आहेत, घोषवाक्य कोणते आहेत. विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू बी इन्क्लुडेड, अतिशय महत्वाचे कोणते घटक मला भाषणात आणायचे आहे. व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अन इम्प्रेसिव्ह स्पीच, एक सिस्टमॅटिक, जर एक चांगलं भाषण, इम्प्रेसिव्ह भाषण द्यायचं असेल तर अतिशय सिस्टमॅटिक अशी कृती कोणती आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही भाषण तयार कराल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे विचार करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एन्जॉय लर्निंग इंग्लिश. बाय.